नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच आपल्या पूरग्रस्त आपले जे काही शेतकरी बांधव आहेत, जसं मी सुद्धा शेतकरीच आहे, तर आपल्या या सर्व शेतकऱ्यांवरती त्यांची व्यथा मांडणारी एक कविता लिहिलेली आहे. आणि असं म्हणतात की ताजं खाल्लं की पचतं आणि अंगालाही लागतं. तर म्हटलं हे ताजं ताजं आपल्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक अट्टहास मी आज केलेला आहे. बघा तुम्हाला आवडते का कविता? आवडल्यास नक्कीच लाईक करा, कॉमेंटही करा आणि पुढे शेअरही करायला बिलकुल विसरू नका. आणि हां, प्लीज नवीन असाल तर फॉलोसुद्धा करा, कारण तुम्ही जो सपोर्ट करताय त्या सपोर्टवरतीच हे काम माझं चाललेलं आहे. हे बळ तुमच्यामुळे येते मला. ठीक आहे मित्रांनो, ऐका. काय चुकलं साहेब, हक्क आमचा मागितला, तुम्ही मात्र आमच्यामध्ये भिकारी बघितला. तुम्ही मात्र आमच्यामध्ये भिकारी बघितला. मदत किती कराल प्रश्न आम्ही विचारला, तुम्ही मात्र राजकारण म्हणून धारेवर आम्हाला धरला. तोंड दाबून बुक्क्या मारणं आता तरी थांबवा, 20 लाखाचा सोफा नको, मदतीचा हात लांबवा. तुम्हाला दिसला पूर नदीचा आसरा नाही राहिला, डोळ्यामधल्या आसवांचा पूर नाही पाहिला. पडणार आम्ही, लढणार आम्ही, कधी नाही थांबणार. जीव जातो इथं आमचा, इथं योजना मात्र लांबणार. मुक्या जीवानं देखील तळतळून हंबरडा फोडला, जगाला पोसणाऱ्या पोशिंद्याने देखील कोपरापासून हात जोडला. डोळ्यासमोर उभा संसार उद्ध्वस्त बघा झालाय, इथं जिवंतपणी शेतकरी तडफडून बघा मेलाय. संकटापेक्षा सुद्धा क्रूर हे सरकार निघालं, मदत करण्याऐवजी अटी शर्ती बघालं. निसर्गाने सुद्धा आम्हाला सवलत नाही दिली, वावरातल्या मातीसोबत स्वप्न वाहून गेली. पक्ष फोडायला करोडोंचे पाकिट खुशाल देता, सत्तेपोटी महाराष्ट्र सोडून गुजरातला तुम्ही जाता. मदत नाही देता आली तर आधाराचा श्वास द्यावा. ओ साहेब, एकदा आमच्या पण बांधावर येऊन तुम्ही जावा. विमानातल्या मरणाला करोडो रुपये मिळणार, इथं रोज मरतोय बळीराजा माझा, कुणाला कसं नाही कळणार. मरण झालं सोपं गड्या, शेतकरी होऊन बघा. साहेब, कधीतरी स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी जगा. तर मित्रांनो, ही मी आज लिहिलेली कविता आपल्यासमोर शेअर केलेली आहे. आणि हे बळ फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळं आहे. कारण यापूर्वी मी खूप काही लिहायचो नाही, मनात राहायचं, आणि हे तुमच्या सपोर्टमुळे मी कुठेतरी आज हे बाहेर काढतोय मित्रांनो. तर नक्कीच असा सपोर्ट करा. नक्कीच तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढे शेअर करायला विसरू नका. आणि परत एकदा सांगतो, नवीन असाल तर प्लीज प्लीज फॉलो मात्र नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी अशाच नवीन कविता, नवीन व्हिडिओज बनवत राहीन. जय जवान, जय किसान. धन्यवाद.